गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ ECI. ECIचे बेटा आपले सम्स चालू होते. ठीक आहे, 14 गणित झालेले होते डेल्टा मधले. आता माझं 15वा सम चालू आहे. ठीक आहे, 15वा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसेल, कॉपी करून घ्यायचा आहे. 15वा गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसेल, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी झाला असेल. काय म्हणते बेटा 15वा सम ते बघा. अ 3 फेज सिस्टीम सप्लाइज अ लोड ऑफ, लोड म्हणजे पॉवरची किंमत दिलेली बेटा 30 किलोवॅट. 30 किलोवॅट कन्वर्शन करा 30 इंटू 10⁻³ वॅट. 30 इंटू 10⁻³ वॅट. ठीक आहे. ॲट अ पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बच्चा लोक, कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची किंमत त्यांनी दिलेली आहे 0.8. ठीक आहे. द लाईन व्होल्टेज, लाईन व्होल्टेज पण देतोय तो. लाईन व्होल्टेज किती म्हणतोय तो, 250 वोल्ट. 250 वोल्ट. इफ द लोड इज कनेक्टेड इन, दोघी केसेसमध्ये कुठले कुठले बेटा, स्टार आणि सेकंड काय, डेल्टा. स्टार अँड डेल्टा. ठीक आहे. फाइंड द लाईन करंट अँड फेज करंट. लाईन करंटची किंमत सांग अँड अजून एक कुठली बेटा, फेज करंटची किंमत सांग. पण दोघी केसेसमध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे. बरं, स्टार डेल्टा मध्ये असेल तर तुमच्या कुठल्या कुठल्या किमती चेंज होतात बेटा, IL, IPH, VL, VPH ह्या गोष्टी चेंज होत असतात. ठीक आहे. आता हे गणित मी सगळ्यात पहिल्यांदा सोडवेल स्टार या कन्सेप्टने. कशाने बेटा, स्टार. स्टार असेल तर IL इज इक्वल टू IPH असतं, येस. आणि VL इज इक्वल टू काय असतं चलो, VPH. VL इज इक्वल टू √3 VPH असतो. VL इज इक्वल टू काय असतं बेटा, √3 VPH. राईट. VL इज इक्वल टू काय येतं, √3 VPH. मला बेटा फक्त IL IPH सांगतोय, मग मी IL IPH कडेच लक्ष देईन. माझ्याकडे पॉवर पण आहे. पॉवरचा आपल्याकडे फॉर्म्युला P इज इक्वल टू √3 VL IL कॉस ऑफ फाय. ठीक आहे. पॉवर आहे, आधी वाटलं तिथे पॉवरचा फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू किती असतो, √3 VL इंटू द IL इंटू द कॉस ऑफ फाय. आता पहा, तुमच्याकडे पॉवरची किंमत आहे त्याच्यानंतर √3 कॉन्स्टंट आहे, VL पण आहे, IL काढायचा आहे, कॉस ऑफ फाय पण दिलेला आहे. राईट. म्हणजे सगळ्या किमती आहेत, फक्त अननोन काय बेटा, IL आहे. मग आता तो IL आधी काढा. ठीक आहे. मग पॉवर त्याला डिवायडेड बाय खाली किती बेटा, √3 VL इंटू द कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू काय आलं, IL. कॅल्क्युलेशन्स करा. पॉवरची किंमत किती बेटा, 30 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये वरच्या, त्याला डिवायडेड बाय √3 इंटू द VL. VL ची किंमत किती आहे, 250. त्याला गुणिले कॉस ऑफ फायची किंमत किती बेटा, 0.8 विच इज इक्वल टू काय आला, IL. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला IL ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन चालू करा बेटा. IL वरच्या ब्रॅकेटमध्ये किती बेटा, 30. वरच्या ब्रॅकेटमध्ये 30 इंटू 10⁻³ त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये √3 इंटू द 250 इंटू द 0.8 ब्रॅकेट कम्प्लीट. 86.60 किती आलं, 86.60 काय बेटा, ते एम्पियर. ही कोणाची किंमत आली, IL आलं. ठीक आहे. मला IPH पण काढायचं आहे, पण स्टार कनेक्शनसाठी IL इज इक्वल टू काय असतो, IPH. बट IL इज इक्वल टू किती असतो बेटा, IPH विच इज इक्वल टू 86.60 काय बेटा, एम्पियर. म्हणजे IL पण भेटला, IPH पण भेटला. स्टार कनेक्शनसाठी झालं. आता मला सेकंड फंडा कोणाचा आहे बेटा, डेल्टा कनेक्शन. सेकंड फंडा कोणाचा आहे, डेल्टा कनेक्शन. डेल्टा कनेक्शन असेल तर IL इज इक्वल टू √3 IPH असतो. IL इज इक्वल टू काय असतो, √3 IPH. आणि VL इज इक्वल टू काय येतो बेटा, VPH येतो. VL इज इक्वल टू काय येतं, VPH. क्रॉस चेक करू द्या फक्त 2 मिनिटं. राईट. VL इज इक्वल टू काय येतो, VPH. राईट. ओके. VL इज इक्वल टू VPH आहे. माझ्याकडे VL ची ऑलरेडी किंमत दिलेली आहे. यालाच मी काय लिहू शकतो, विच इज इक्वल टू 250 वोल्ट. विच इज इक्वल टू काय आलं बेटा, 250 वोल्ट. पुन्हा माझ्याकडे पॉवरचा फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू √3 VL IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. √3 VL IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. राईट. बरं, इथे पुन्हा पॉवरची किंमत माझ्याकडे आहे √3 कॉन्स्टंट आहे, VL ची किंमत आहे, IL काढायचा आहे, कॉस ऑफ फाय पण आहे. म्हणजे मला पुन्हा काय भेटेल बेटा, IL भेटेल. सेमच किंमत येईल, चेंज काय होणार नाही. पॉवर त्याला डिवायडेड बाय √3 इंटू द VL इंटू द कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू काय आलं बच्चा लोक, IL. किमती टाका. पॉवरची किंमत 30 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये √3 इंटू द VL ची किंमत 250 इंटू द कॉस ऑफ फाय 0.8 विच इज इक्वल टू काय आलं बच्चा लोक, IL. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला IL ची किंमत भेटेल.
IL तुम्हाला भेटेल बेटा 86.60, सेमच भेटेल. IL किती आला? 86.60. IL भेटलं. आता पुढे मला IPH काढायचा आहे. IPH काढायचा असेल तर डेल्टासाठी किती असतं? IL इज इक्वल टू √3 IPH. मग त्याच्यावरनं IPHचा मला काढता येईल. ॲज IL इज इक्वल टू काय बेटा? √3 इंटू द IPH असं असतं. मग IL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू काय आलं बच्चा लोक? IPH. ठीक आहे. मग IL ची किंमत 86.60 त्याला डिवायडेड बाय √3 विच इज इक्वल टू IPH, विच इज इक्वल टू काय आलं बच्चा लोक? IPH. कॅल्क्युलेशन्स करा. 86.60 त्याला डिवायडेड बाय √3, 86.60 त्याला डिवायडेड बाय √3. ठीक आहे. 49.99 नियरली इक्वल टू किती आलं बेटा? 50 एम्पियर. नियरली इक्वल टू किती आलं? 50 एम्पियर. ही कोणाची किंमत झाली बेटा? IPH ची. कोणाची किंमत झाली? IPH. IL पण भेटला, IPH पण भेटला. स्टार डेल्टासाठी दोघांसाठी काढले. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. थोडंसं वेगळं समजतं बेटा. IL IPHच फक्त काढायचं होतं, बाकी काही काढायचं नव्हतं. IL IPHच काढायचं होतं, पण दोघांसाठी काढायचं होतं. कोणाकोणासाठी? स्टार ॲज वेल ॲज डेल्टा. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं आता 16वा सम बेटा. 16वा गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. 16वा गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. 16वा गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणते बेटा? 3 रेजिस्टन्सेस. 16वा गणित 3 रेजिस्टन्सेस. 3 रेजिस्टन्सेस आहेत फक्त. ठीक आहे. रेजिस्टन्सेस ऑफ किती ओम बेटा? 250 ओहम. 250 ओहम. फाईन. आर कनेक्टेड इन कुठलं बेटा? स्टार. कशात कनेक्टेड आहे? स्टार. आर कनेक्टेड आहे ना स्टार. अँड देन इन डेल्टा, म्हणजे स्टार मध्ये पण कनेक्शन आहे आणि नंतर मग त्याला कनेक्शन कशात दिलं बेटा? डेल्टामध्ये. म्हणजे दोघांसाठी गणित मला सोडवा लागेल. स्टारसाठी पण सोडवा लागेल, डेल्टासाठी पण सोडवा लागेल. ठीक आहे. टू अ 3 फेज ऑफ 3 फेज व्होल्टेज सप्लाय दिलेला आहे. व्होल्टेजची किंमत किती म्हणते बेटा? 433 व्होल्ट. व्होल्टेजची किंमत किती म्हणतोय तो? 433 व्होल्ट. कॅल्क्युलेट द पॉवर कन्झ्युम्ड इन बोथ द केसेस. पॉवरची किंमत काढायची आहे दोघी केसेसमध्ये. ठीक आहे. पॉवरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे √3 VL IL cos of phi. √3 VL IL cos of phi. माझ्याकडे एवढ्याच किमती दिल्या, बाकी काही दिलेलं नाही. आता कसं काय सोडवायचं? पॉवरचा आधी फॉर्म्युला लक्षात घ्या बेटा. पॉवरचा फॉर्म्युला किती आहे? √3 VL IL त्याला गुणिले cos of phi. राईट. बरं. सगळ्यात पहिले आपण गणित ना बेटा स्टारसाठी सोडू. सगळ्यात पहिल्यांदा गणित कोणासाठी सोडू? स्टार. स्टारसाठी असेल तर काय होतं बेटा? IL इज इक्वल टू IPH असतो. राईट. आणि VL इज इक्वल टू किती असतो? √3 VPH असतो. √3 VPH. पण मला VLच लागतोय. VL ऑलरेडी आहे, म्हणजे VPH काढायची गरज नाहीये. मला आता महत्वाचा IL काढायचा आहे. IL काढायचा असेल तर IPH लागतो सगळ्यात पहिले. सगळ्यांना माहिती आहे IPH लागतो. IPH इज इक्वल टू काय फॉर्म्युला बेटा? VPH अपॉन ZPH. आता जे बोलतोय ते महत्वाचं आहे. IPH साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे VPH अपॉन ZPH. इथे तुला ZPH भेटणार नाही. का नाही भेटणार? तर सर्किट माझं कुठलं आहे बेटा? प्युअर रेजिस्टिव्ह आहे. सर्किट कुठलं आहे? प्युअर रेजिस्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये इंडक्टर आहे का? नाही. म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स दिलाय का? नाही. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स दिलाय का? नाही. इंडक्टरची व्हॅल्यू दिली आहे का? नाही. कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिली आहे का? नाही. म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर कुठल्याच अँगलनी गणितामध्ये नाहीये. जर कुठल्याच अँगलनी गणितामध्ये नाहीये तर सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे ZPHचा. ZPH इज इक्वल टू किती असतो बेटा? √RPH चा स्क्वेअर प्लस इथे काय येतो? XL मायनस XC ब्रॅकेटचा स्क्वेअर. पण XL पण नाहीये, XC पण नाहीये, XL पण नाहीये, XC पण नाही. मग ZPH इज इक्वल टू किती? फक्त इथे RPH चा स्क्वेअर प्लस हा 0 मायनस 0 त्याचा स्क्वेअर. म्हणजेच ZPH इज इक्वल टू √ किती बेटा? फक्त RPH चा स्क्वेअर. मग ZPH इज इक्वल टू किती आलं? फक्त आणि फक्त RPH. जर प्युअर रेजिस्टिव्ह असेल तर ZPH इज इक्वल टू काय येतं बेटा? RPH. खूप महत्वाचा मुद्दा बोललो. खूप महत्वाचा मुद्दा झाला बेटा इथे. ठीक आहे. म्हणजे ZPH ची जी किंमत आहे तीच RPH असेल. म्हणून मी इथे हा जो फॉर्म्युला आहे त्याला काय लिहू शकतो? IPH इज इक्वल टू VPH अपॉन RPH. VPH अपॉन RPH. पण कधी लिहिता आलं असं?
जेव्हा झेडपीएच इज इक्वल टू काय बेटा आरपीएच, जेव्हा झेडपीएच इज इक्वल टू आरपीएच आहे, आणि झेडपीएच इज इक्वल टू आरपीएच ह्या कंडिशनमध्ये होतं जेव्हा एक्सेल पण नाहीये माझ्याकडे, एक्सी पण नाहीये. जर एक्सेल पण नाहीये, एक्सी पण नाहीये, तर झेडपीएच इज इक्वल टू आरपीएच होईल. म्हणून आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन आरपीएच असा फॉर्म्युला होतो. मग आयपीएच इज इक्वल टू किती येतं बेटा व्हीपीएच अपॉन आरपीएच. आपल्याला समजण्यासाठी हे सगळंच्या सगळं मी लिहून घेतोय. ठीक आहे. मग आयपीएच चा सगळ्यात पहिले फॉर्म्युला आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच, व्हीपीएच अपॉन झेडपीएच. बट XL is equal to 0 and XC is equal to 0. Therefore, ZPH is equal to under root of किती आहे RPH चा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये XL मायनस XC ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ RPH चा स्क्वेअर प्लस 0 मायनस 0 त्याचा स्क्वेअर, म्हणजेच ZPH इज इक्वल टू अंडर रूट ऑफ फक्त RPH चा स्क्वेअर, म्हणजेच ZPH इज इक्वल टू किती आलं बेटा RPH, म्हणजे ZPH इज इक्वल टू RPH. मग therefore IPH इज इक्वल टू किती बेटा VPH अपॉन खाली किती आलं RPH, VPH अपॉन RPH. बरं VPH अपॉन RPH आहे, तर तुझ्याकडे VPH आहे का पहिले बघतो बरं. पहिले VPH आहे का तुझ्याकडे, VPHच नाहीये. मग VPH च्या मागे लाग. RPH तर माझ्याकडे आहे मान्य केलं, पण माझ्याकडे VPH नाहीये. मग VPH च्या मागे लाग. ॲज VL इज इक्वल टू किती आहे बेटा √3 VPH असतो की नाही. मग VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH, राईट. VL ची किंमत 433 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू किती आलं बेटा VPH. 433 त्याला डिवायडेड बाय √3, 433 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा 249.99, म्हणजेच VPH इज इक्वल टू 249.99 नियरली इक्वल टू द 250 वोल्ट, नियरली इक्वल टू द किती आलं बेटा 250 वोल्ट. VPH भेटलं. मग पुढे IPH इज इक्वल टू पुन्हा VPH अपॉन RPH, VPH अपॉन RPH विच इज इक्वल टू 250 त्याला डिवायडेड बाय RPH ची पण किंमत किती आहे बेटा 250 आहे, राईट. मग IPH ची किंमत किती आली 1 एम्पियर, IPH ची किंमत किती आली 1 एम्पियर. स्टार कनेक्शन आहे. IL इज इक्वल टू काय असतो IPH, ॲज IL इज इक्वल टू IPH विच इज इक्वल टू किती आलं बेटा 1 एम्पियर. म्हणजे IL ची पण किंमत भेटली. म्हणजे कुठली किंमत भेटली बेटा IL. आता पॉवर साठी मला काय काय लागतं √3 VL आहे, VL ची किंमत आहे, IL ची पण किंमत भेटली. आता शेवटचं मला काय बाकी बेटा कॉस ऑफ फाय. सगळ्यात शेवटचं काय बाकी आहे कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा RPH अपॉन ZPH. येस RPH अपॉन ZPH. पण ZPH इज इक्वल टू काय RPH ह्या गणितासाठी. ZPH इज इक्वल टू काय बेटा RPH आहे ह्या गणितासाठी. महत्वाचं गणित चालू आहे बेटा. ठीक आहे. टिपिकल सम, महत्वाचा सम चालू आहे. टिपिकल सम, टिपिकल सम, टिपिकल सम. ठीक आहे. मग इथे पुन्हा कॉस ऑफ फाय, कॉस ऑफ फाय इज इक्वल टू काय लिहिता येईल मला RPH अपॉन RPH असेल. बिकॉज ZPH इज इक्वल टू काय बेटा RPH आहे. येस. म्हणजे दोघंच्या दोघं कॅन्सल. मग कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती आलं बेटा 1. कॉस ऑफ फाय ची किंमत भेटली. येस कॉस ऑफ फाय भेटला. मग सगळ्यात शेवटी आता पॉवर इज इक्वल टू √3 VL इंटू द IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू √3 त्याला गुणिले VL. VL ची किंमत किती बेटा 433 त्याला गुणिले IL ची किंमत किती आहे 1 इंटू द कॉस ऑफ फाय, कॉस ऑफ फाय ची पण किंमत किती बेटा 1. कॅल्क्युलेशन्स करा. √3 त्याला गुणिले 433 त्याला गुणिले 1 इंटू द 1 किती आलं बेटा 749.97, 749.97 काय बेटा वॅटमध्ये. ही कोणाची किंमत झाली पॉवरची. ही कोणाची किंमत झाली बेटा पॉवर. पण कशासाठी स्टार कनेक्शन. कोणासाठी झालं बेटा स्टार. अजून डेल्टा बाकी आहे, अजून डेल्टा बाकी आहे बेटा. आत्ताशी कुठलं झालं स्टार वाला फंडा झाला, अजून डेल्टा माझा बाकी आहे. ठीक आहे. तर आता काय करून घ्या, आता काय करून घ्यायचं बेटा किंवा इथेच लगेच कंटिन्यू करतो. डेल्टासाठी सेकंड फंडा डेल्टासाठी काय काय घडतं ते बघू. डेल्टासाठी काय होतं बेटा IL इज इक्वल टू √3 IPH असं असतो. IL इज इक्वल टू √3 IPH आणि VL इज इक्वल टू VPH. VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू मला लगेच काय लिहिता येईल बेटा 433 वोल्ट, राईट. VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती आलं 433 वोल्ट. पुढे आता मला पुन्हा पॉवर काढायची आहे. पॉवरसाठी पुन्हा फॉर्म्युला √3 VL IL कॉस ऑफ फाय. VL तर आहे माझ्याकडे, IL नाहीये.
IL काढायचं असेल तर पुन्हा IPH लागेल. IL काढायचं असेल तर काय IPH. मग सगळ्यात पहिले IPH काढ. IPH इज इक्वल टू पुन्हा फॉर्म्युला VPH अपॉन RPH डायरेक्ट घेतो आता. VPH अपॉन RPH का ZPH आणि RPH दोघं कसे आहेत बेटा सेम आहेत म्हणून VPH अपॉन RPH. मग आता VPH ची किंमत 433 त्याला डिवायडेड बाय RPH ची किंमत किती बेटा 250. ठीक आहे. मग आता IPH ची किंमत भेटेल कॅल्क्युलेशन्स करा. 433 त्याला डिवायडेड बाय 433 त्याला डिवायडेड बाय 250 किती आलं 1.732 1.732 काय इथे एम्पियर. ही कोणाची किंमत आली बेटा IPH ची. ही कोणाची किंमत आली IPH. बरं मग मला माहिती आहे डेल्टासाठी IL इज इक्वल टू किती असतो √3 IPH. मग IL इज इक्वल टू किती आलं √3 त्याला गुणिले IPH विच इज इक्वल टू √3 त्याला गुणिले IPH ची किंमत 1.732. IL ची किंमत भेटेल कॅल्क्युलेशन्स करा. IL ची किंमत भेटेल √3 त्याला गुणिले 1.732 किती आलं बेटा 2.99999 2.99999 नियरली इक्वल टू किती आलं बेटा 3 एम्पियर. नियरली इक्वल टू किती आलं 3 एम्पियर. म्हणजे पॉवरसाठी जे जे लागतं √3 कॉन्स्टंट आहे. VL भेटलाय IL पण मला भेटला. आता कॉस ऑफ फाय पुन्हा कॉस ऑफ फायची किंमत सेम येईल बेटा. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला RPH अपॉन RPH आता डायरेक्ट घेतो. RPH अपॉन RPH इज इक्वल टू किती आलं बेटा 1. कॉस ऑफ फाय पण भेटला. तो काही चेंज होणार नाही बेटा का इथे ZPH इज इक्वल टू RPH आहे दोघं कॅन्सल झाले. कॉस ऑफ फायची किंमत किती आली 1. आणि सगळ्यात शेवटी पॉवर इज इक्वल टू √3 VL IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू √3 इंटू द VL. VL ची किंमत 433 इंटू द IL ची किंमत 3 आत्ताच काढली त्याला गुणिले कॉस ऑफ फायची किंमत 1. पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. √3 त्याला गुणिले 433 त्याला गुणिले 3 त्याला गुणिले 1 2249.93 काय बेटा वॅटमध्ये 2249.93 काय आलं वॅटमध्ये 2249.93 कशातील बेटा ते वॅटमध्ये 2249.93 कशातील ते वॅटमध्ये. कळाले बेटा. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. खूप टिपिकल सम होतं इथे ZPH इज इक्वल टू RPH हा महत्वाचा फंडा होता. ठीक आहे. इथे ते कॉम्बिनेशनचं गणित नव्हतं. हे कॉम्बिनेशनचं गणित होतं का बेटा नव्हतं. हे कॉम्बिनेशनचं आपलं गणित नव्हतं. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून शांततेमध्ये सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. बेसिकमध्ये जे जे वाटतंय ते लिहून घ्या. हे सगळं बेसिक आहे बेटा. ह्या गणिताचं बेसिक इकडे आहे आणि सम माझं इथं संपतंय. ठीक आहे. ह्या गणिताचं बेसिक तिकडे आहे आणि सम तुमचं तिथं संपतंय. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं व्यवस्थितपणे लिहून घ्या. पटापट व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके बच्चा लोक अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे. उद्या बाकीचे पुढचे सम्स बघू. ठीक आहे बच्चा लोक दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.